पत्रकार बापू वैद्य आणि सहकारी व प्रेस असोसिएशन डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 8 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत विनायक हॉल श्री गणेश मंदिर संस्थान डोंबिवली पूर्व येथे पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। ज्येष्ठ पत्रकार सदाशिव उर्फ बापू वैद्य यांच्या पुढाकाराने सदर कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून 144 कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश गोवर्धन मोरे म्हणून उपस्थित होते। प्रमुख अतिथी म्हणून माधवी फोपळे जनसंपर्क अधिकारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण मुख्यालय व हेमा मुंबरकर वॉर्ड ऑफिसर कल्याण डोंबिवली महानगरपालिका डोंबिवली उपस्थित होत्या। तसेच महेश बाबूराव पाटील माजी नगरसेवक शिवसेना कल्याण तालुका प्रमुख हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाची अध्यक्षता माननीय संजय पितळे अध्यक्ष ठाणे जिल्हा पत्रकार संघ यांनी केली। यावेळी विष्णुकुमार चौधरी अध्यक्ष प्रेस क्लब कल्याण, महादेव पंजाबी संपादक इंडिया टीव्ही न्यूज कल्याण, शरद शहाणे ज्येष्ठ पत्रकार डोंबिवली, अभिजित पवार उपसंपादक ठाणे जनाधर, डोंबिवली पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष महावीर बडाला, अवधूत सावंत ज्येष्ठ पत्रकार, शंकर जाधव पत्रकार डोंबिवली इत्यादी कल्याण डोंबिवलीतील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला। 40 वर्षांहून प्रदीर्घ काळ बापू वैद्य पत्रकारिता करत असून कल्याण डोंबिवली येथील पत्रकारांना शासकीय कोट्यातून हक्काचे घर मिळावे याकरिता त्यांचा संघर्ष मोठा असल्याचे सांगत शिवसेना आमदार राजेश मोरे व माजी नगरसेवक महेश पाटील यांनी बापूंचे कौतुक केले। यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रेस असोसिएशन डोंबिवलीच्या सचिव सारिका शिंदे, संपादिका आपला भगवा व खजिनदार किशोर नाना पगारे, TV9 मराठी न्यूज यांनी विशेष मेहनत घेतली। सतत झटत असतात आणि मग त्या व्यक्तीचा मान सन्मान देऊन संबोधन करता यावं, हेवे दावे सोडून करता यावे। आजच्या कार्यक्रमानिमित्त आपल्या या विभागाच्या प्रभाग अध्यक्ष सन्माननीय मुंबईकर आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जनसंपर्क अजून कुठं दिला का? अजून जनसंपर्क हो ना, अजून चांगला पोस्ट दिला पाहिजे। आणि आणि आपल्या या पत्रकार संघाचे अध्यक्ष बापू वैद्य आमचे वडील झाले सगळे, माझे मित्र किशोरजी पगारे आणि सर्व पत्रकार बंधू। मी खरं बापूंचं जेवढे कौतुक करावं तेवढं कमी। मी सतत बघत असतो, कारण आपण पत्रकारांना भेटत असतो, आपल्या शहर शाखेत पत्रकार येत असतात। तो बापू धावपळ आहे या 80 वर्ष। मी कधी कधी सांगतो बापू नका करत नाही तुझ्या पावसाळा असेल, थंडीत असेल, रोजची कामं चालू असतील, आपला वय झालेलं पण बापू ऐकलं तर बापू कुठला। आणि ह्या वयात माझ्या पत्रकारांना काय पाहिजे, माझ्या पत्रकारांना काय सुविधा दिली पाहिजे, कारण हा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा घटनेचा 4था स्तंभ आहे पत्रकार। आणि पत्रकार सर्वच पैशावर आहेत असं नाही, याच्यातील 90% पत्रकार गरीब असतात, त्यांना काय मिळालं पाहिजे, काय सुविधा दिल्या पाहिजे। आणि बापू सतत आपल्या घरकुल माझ्या पत्रकारांना मिळालं पाहिजे। मध्ये माझ्याकडे असतील सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील, आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, आता ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आणि महापालिकेचे जे जे आयुक्त येतात की आम्हाला कसंही करून BSCP जी योजना आहे त्या इथे असलेली घरं आम्हाला उपलब्ध द्यावी। बापू तुमची असतं मान्य। मी त्यावेळेला एकदा गेलो होतो महापालिकेच्या आयुक्तांकडे, तेव्हा सांगितलं की बाबा पत्रकारांना आपण कुठल्या प्रकारे घरं दिली पाहिजे, पण त्याच्यासाठी काहीतरी शासनाची परवानगी पाहिजे असेल ते म्हणत। किशोर तुम्ही माझे मित्र आहात, आपण पत्रकारांना घरं मिळवण्यासाठी आपण प्रयत्न जोरदार करूया। नेहमी आपण, कारण पत्रकार मी बघतोय अनेक पत्रकार आपले गरीब आहेत की पण त्यांना ती आवड आहे की मी बाबा लोकशाहीचा 4था स्तंभ
मी अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे, जिथे कोणी चुकत असेल त्याला आवाज उठवला पाहिजे आणि कोणी चांगलं करत असेल तर त्यालाही शाबासकी दिली पाहिजे. हा पत्रकार काम करत असतो. म्हणून मी तुमच्या मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. आपण सर्वजण एकत्र राहून चांगल्या प्रकारे काम करू आणि खरं लवकर पत्रकारांना कशी भेटतील राज्य शासनाच्या माध्यमातून, कारण नगर विकास खाता आणि हाऊसिंग आपल्या म्हणजे युतीचं आहे आणि या युतीच्या माध्यमातून आपण सर्वांना घरं मिळवण्यासाठी प्रयत्न करू. आपल्या मागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब आहेत, आपल्या इकडचे रवींद्र चव्हाण साहेब आहेत. हे सर्व मिळून आपल्याला जेवढं लवकर शक्य होईल वापरू. तुमचं जे स्वप्न आहे ते आपण साकार करू असं त्या दिवशी तुम्हाला शब्द देतो. मला नवी मुंबईमध्ये महापालिकेत शिंदे साहेबांकडे बैठक असल्यामुळे जायचं आहे. किशोरचा आग्रह होता, आल्याशिवाय जाऊ नका, तर तुमची ना माझी दोस्ती कट होईल.